तुमच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने आदर्श असे आज राजकारणामध्ये कोण कोण आहेत? माझे वडील म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचणं हा माझा मी त्याचा तो प्रयत्न करते आहे. त्यांच्या व्यतिरिक्त अनेक मला असं वाटतं, म्हणजे मी जेव्हा संस्था जायजुई स्थापन केली तेव्हा अनेक लोकांची भेट झाली जे खूप त्यांच्या लेवलला काम करतात. त्यांना ते प्रसिद्ध नाही आहेत. मी हा प्रश्न अशा दृष्टिकोनातून विचारतो तुम्हाला की तुमच्या सुदैवाने तुम्हाला महाराष्ट्रातले, देशातले, जगभरातले अनेक राजकारणी बघायला मिळाले असतील, घरामध्ये येत असतील, तुम्हाला अनेक ठिकाणी जाण्याचा वडिलांबरोबर हे संबंध मिळाला असेल. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती किंवा तुम्ही वाचन म्हणा, बघणं म्हणा, हे सगळं अवलोकन करणं, तर ह्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला असं वेगळा आदर्श म्हणा किंवा वेगळे चांगले राजकारणी किंवा काही चांगले गुणवंत लोक असं तुम्हाला आदर्श म्हणून घ्यावे असे कोण वाटतात? बरेच आहेत, पण मी म्हणाल्याप्रमाणे लहान म्हणजे जे नॉर्मल लोक आहेत ते इथे बसले पण असतील, त्यांच्याकडून मी जास्त इन्स्पायर होत असते नेहमी. कारण का ते काही पब्लिसिटी न करता, कुठेही न जाता आपापल्या लेवलला इतकंच छान काम करत असतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझे वडील मुख्यमंत्री होते अभय राणी बांग, काहीच एवढी पब्लिसिटी नाही, अवॉर्ड्स मिळालेत, पण इतकं छान काम चालू आहे त्यांचं. किंवा इथे टिस्टच्या माध्यमातून टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्सेस इतके युवक आहेत जे सोशल ऑन्टरप्रेन्योर्स ज्यांना म्हणतात, आपापल्या क्षेत्रात खूप चांगलं काम करत आहेत. मग ते महिलांसाठी करत असतील, युवकांसाठी करत असतील. सो मी इन्स्पिरेशन जास्त ह्यांच्याकडून घेते. किंवा पुस्तक, आता द हेल्प म्हणून एक पुस्तक आहे, तिथून मला खूप इन्स्पिरेशन मिळालं आहे. म्हणजे आता इंदिरा गांधींचं मी इतकं वाचलंय, तर ते माझा म्हणजे त्यांच्या कामाची पद्धत, लाईक दिस शी वॉज अ सिंगल स्ट्रॉंगेस्ट मीडिया वेपन इंडिया एव्हर हॅड. सो त्यांची काम करण्याची पद्धत असेल, किंवा इतर म्हणजे ऑफकोर्स नेल्सन मंडेला असतील, आणि ऑफकोर्स गांधीजी यांच्या सगळ्यांबद्दल वाचते. शिवाजी महाराज असतील, त्यांच्या सध्याच्या राजकारणामध्ये तुम्हाला असं कोण की तुम्ही आता हाऊसमध्ये एवढ्या गांभीर्याने बसता, तर कोणाचा आदर्श घ्यावा असा वाटतं हाऊसमधून सुद्धा? हाऊसमध्ये बाबासाहेबांचा फोटो आहे, शिवाजी महाराजांचा आहे, टिळकांचा आहे, सगळं. पण एकंदरीत सगळेच मला असं वाटतं प्रत्येकाकडे काही ना काहीतरी असतं इन्स्पिरेशन घेण्यासारखं. राजकीय मतभेद वडिलांचे हे मध्ये येतात का वागण्यामध्ये? मी कोरी पाटी आहे, सो माझ्यावर हेच काही इन्फ्लुएन्स होऊ देत नाही, ते होणं पण चुकीचं आहे. सो मला वाटत नाही, अजून माझ्या तरी निदर्शनास आलं नाहीये की त्या समोरच्या व्यक्तीने माझ्याबरोबर असं सुरुवातीला म्हणाल्याप्रमाणे आपण किती सिरियस, मे बी पहिल्या दुसऱ्या वर्षी असं कदाचित त्यांच्या मनात असेल, पण मला असं कधी जाणवलं नाहीये. पण आता जेव्हा लोक बघतात की मी त्यांचं नाव घेऊन किंवा मी त्यांची मुलगी आहे म्हणून मी कधीच कोणासमोर काम घेऊन गेली नाहीये. तर एकंदरीत आय थिंक आपल्यावर अवलंबून असतं की आपण त्याचा वापर किती करतो, आणि जर आपण केला तर अर्थात मग ते मतभेद येतीलच. पण आतापर्यंत तरी असं निदर्शनास आलं नाही, आणि मी कधीच आणणार नाही. कारण का मी ते सगळं इंडिपेंडेंट ऑफ दॅट मी माझं काम प्रामाणिकपणे लोकांसाठी करायचा प्रयत्न करते. तर मी राजकारण आणण्याचा काहीच अर्थ नाही आहे.